ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी चालतात, परंतु या वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी आज आळंदीच्या ह्या पवित्र मंदिरामध्ये आपण बघू शकतात की माजी सैनिक जे आहेत ते या वारीच्या मध्ये जे चालणारे वारकरी आहेत त्यांच्या सेवेसाठी हे जे काही पूर्व सेना अधिकारी जे आहेत किंवा काही जे सैनिक आहेत ते या ठिकाणी आपली सेवा देत आहेत। माझ्यासोबत हे सगळे सैनिक आहेत, काही अधिकारी पण आहेत। काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून वारी करतात आणि तुम्ही रिटायरमेंटनंतर वारीमध्ये सुद्धा देशसेवा आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजेच देशसेवा कसं बघताय? जय हिंद। आम्ही गेली 3 वर्ष झालं मंदिरामध्ये सर्व महाराष्ट्रातले फौजी एकत्र येऊन इथे 7 दिवस पारायण करतो। एक ड्रेस एक वेश, राष्ट्रसेवा सर्वदा, राष्ट्रसेवा सर्वोपरी असं वाक्य होतं ते आम्ही राष्ट्रसेवा सर्वदा अगोदर सेवा करत होतो, आत्ताही करतोय आणि उद्याही करणार आहे। आम्ही दिंडीच्या सोबत असतो, दिंडीत कुणाला वारकऱ्यांना काय त्रास होईल काय होईल एक ॲम्ब्युलन्स बरोबर असते आणि आमचे 20-25 सैनिक सेवेसाठी व्हॉलेंटियर असतात। निश्चित 20 ते 25 सैनिकांची ही टीम आहे। काका काय सांगाल, कुठून आलात आपण आणि किती वर्षापासून आपण? गेली 3 वर्षापासून आमचे माजी सैनिकांचे जे सुरक्षा रक्षक पथक म्हणून आम्ही वारीसोबत चालतो आहे। तर वारीसोबत चालताना आम्ही नुसते सुरक्षा रक्षाचंच काम नाही करत, तर कोण पडलं, कोणाला कशाची गरज पडली, कोणाला औषधाची गरज पडली तर त्यांची पण मदत आम्ही वेळोवेळी करत राहतो। निश्चितच माऊली काय सांगाल तुम्ही कुठून आलात? हां, जय हिंद सर। मी पुण्यातूनच आलेलो आहे आणि आम्ही गेले हे 3रं वर्ष आहे आमचं पायी वारी पंढरपूरला जायचं। तर आमचं काम आहे जे माऊलीच्या पुढे 1 नंबर आणि 2 नंबर पालखी व्यवस्थित मतलब दुसरे सिव्हिल लोक दिंडीच्या आतमध्ये घुसले नाही पाहिजे तेवढेही सुरक्षा करीत आम्ही दिंडीला बरोबर वारकऱ्यांची जी सुरक्षा आपण करतात। निश्चितच असा एखादी अनुभव आहे का वारीमध्ये की तुम्हाला सगळ्या सैनिकांना असा काहीतरी मोठा अनुभव या वारीमध्ये अनुभवायला मिळाला? आमच्या कानावर आले की साखळी चोर प्रचंड प्रमाणात साखळी चोरी चालते, ते महिलांना पाडतात, पाय देतात, तुडवतात। आमच्याकडे ते आलं, वाखरीच्या पुढून पंढरपूरपर्यंत एकही साखळी चोर सापडला नाही, 14 आम्ही पकडून दिले। निश्चितच आपण बघू शकतो की जे काही लोक जे दिंडीमध्ये काही चोरीच्या मानसिक चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले असतात त्यांच्यावर सुद्धा यांची नजर कटबद्ध असते आणि माऊलींच्या या पालखीच्या रथाची सेवा तर करतातच, पण सर्व वारकऱ्यांची व माता भगिनींची सेवा हे माजी सैनिकांकडून केल्या जाते। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, आळंदी।